तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी मानसिंग शिदासिंग राऊत राहणार गोमटी याला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली। या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी 2021 मध्ये सोनाळा पोलिसात तक्रार दिली होती। 4 वर्षांनंतर या प्रकरणी 18 सप्टेंबर 2025 रोजी न्यायाधीश लक्ष्मीकांत बिडवाई यांनी निकाल देत आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली। या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट रजनी बावस्कार भालेराव यांनी युक्तिवाद केला। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। नमस्कार, मी ॲडव्होकेट रजनी बावस्कार, विशेष सरकारी वकील, खामगाव जिल्हा सत्र न्यायालय। आज सत्र न्यायाधीश श्री LA बिडवाई यांनी एका प्रकरणामध्ये निकाल दिला असून 13 वर्षीय पीडितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी नानसिंग छेदासिंग राऊत ह्यास 20 वर्षाचा सश्रम कारावास, 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। सदर प्रकरणातील घटना थोडक्यात अशी की पोलीस स्टेशन सोनाळा येथे अपराध क्रमांक 246/21 हा पीडितेच्या वडिलांच्या रिपोर्टवरून रजिस्टर झाला होता। ह्या गुन्ह्याच्या तपासाअंती यातील तपास अधिकारी PSI दीपक सोळंके यांनी दोषारोपपत्र विद्यमान न्यायालयामध्ये दाखल केलं। विद्यमान न्यायालयामध्ये प्रकरण सुनावणीसाठी लागल्याच्या नंतर सरकार पक्षातर्फे त्यात 7 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली। त्यापैकी पीडिताचे वडील, पीडिताची बहीण आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली आणि आरोपी यांनी 13 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला, बलात्कार केला ही बाब सिद्ध झाल्यामुळे न्यायाधीश महोदयांनी उपरोक्त निकाल सुनावला आहे। सदर प्रकरणामध्ये दिलेल्या निकालामुळे आम्हाला अत्यंत समाधान वाटत आहे आणि जनतेला आम्हाला असे आवाहन करावेसे वाटते की आपल्यावर कुठलाही अन्याय झाल्यास त्याची तक्रार अवश्य करावी आणि व्यवस्थित जर आपण साक्ष दिली तर आरोपीस शिक्षा होतेच, आरोपीला शिक्षाच होत नाही ही जी समाजाची एक ही खंत असते ही खोटी आहे। याच्यासाठी आपण साक्ष द्यायला पाहिजे, रिपोर्ट द्यायला पाहिजे आणि दिलेल्या रिपोर्टवर आपण ठाम राहायला पाहिजे।